पहिला क्वेश्चन माझा असा आहे, की सायाटिकाचा इश्यू का येतो आणि तो गॅप का वाढतो किंवा का कमी होतो? ओके. पहिला आपण तो तुझा पहिला प्रश्न आहे, तो पहिला विचार की ओव्हरऑल म्हणजे मणक्यांमधला गॅप हा याबद्दल तुला विचारायचं की मणक्यांमध्ये गॅप हा का येतो आणि त्याला काय पुढे म्हणजे जसं सायटिका म्हणा किंवा नेक पेन म्हणा किंवा असे. तर ह्याबद्दल आपण पहिल्यांदा थोडंसं समजून घेऊया. म्हणजे बॅक पेन किंवा मणक्यातला गॅप हा नक्की काय प्रकार आहे हे बघूया. तर आता ह्याचा जेव्हा आपण संदर्भ लावतो त्यावेळेस आपल्याला आपल्या पूर्वीच्या काळात म्हणजे आदिमानवाच्या अगोदर जेव्हा आपण स्क्रिप्चर स्टेजमध्ये होतो म्हणजे सरपटणारे प्राणी होतो किंवा चार पायांवर चालणारे प्राणी होतो, तो रेफरन्स घ्यावा लागेल आपल्याला. तर जेव्हा आपली उत्क्रांती झाली म्हणतात ना की एक पेशीपासून बहुपेशी झाली. त्याच्यानंतर मग पाठीवर सरपटणारे प्राणी पहिल्यांदा झाले, नंतर चार पायांवर चालणारे झाले, नंतर दोन पायावर चालणारे झाले. अशी आपली उत्क्रांती होत गेली ना. तर जेव्हा आपण चार पायांवर चालतो किंवा आपण म्हणजे चार पायांचा म्हणजे दोन हात, दोन पाय असे घेऊन प्राणी आधार घेऊन चार पायांवर चालत असतात. तेव्हा तू बघितलं असशील तर आपला पाठीचा कणा आणि आपले पोटाचे अवयव, छातीचे अवयव हे जमिनीला समांतर असतात. ओके. हो. त्यामुळे पाठीच्या कण्यावर कुठेही ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत नाही. हं. आता जेव्हा आपली उत्क्रांती झाली, चार पायापासून आपण दोन पायांवर चालायला लागलो. त्यावेळेस हं. मेजर चेंज काय झाला आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन काय झालं, की आपल्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त ॲक्ट करायला लागला. ओके. आता पाठीचा कणा म्हणजे हा असा असेल चार पायाच्या माणसाचा. म्हणजे हे जे 33 मणके आहेत, 33 व्हर्टिब्रा असतात ना, ते जर असे असतील पॅरलल, तेव्हा जमिनीला पॅरलल असतील, त्यावेळेस त्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स येत नाही. आणि जेव्हा आपण वरती उभे व्हर्टिकल जेव्हा करतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर असा येतो. व्हर्टिकल फोर्स म्हणजे पहिल्या मणक्याचा दुसऱ्या मणक्यावर, दुसऱ्या मणक्याचा तिसऱ्या, तिसऱ्याचा चौथ्या असा करत, करत त्या बॉटमच्या मणक्यापर्यंत त्याचा लोड येत असतो. त्यामुळे काय होतं कंटिन्युअस प्रेशर म्हणजे थोडक्यात तू बघितलं असेल, की एकावर एक वस्तू ठेवल्या, की त्याचा एकमेकांवर प्रेशर येऊन त्यावर एक दाब कंटिन्यू फोर्स आल्यामुळे त्यात दाब तयार होतो आणि ते हां, हां. दबले जातात. ओके. तर हे जे दबलेले मणके असतात, त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाऊन बॅक पेनचे इश्यू येतात. जर आपण त्याला व्यवस्थित मोबिलिटी दिली नाही, आता जी आत्ताची लाईफस्टाईल आहे, ह्या आताच्या लाईफस्टाईलमध्ये एकतर आपण कंटिन्यू 8-8 तास, 10-10 तास बसून राहतो. त्यामुळे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्या मणक्यांवरचा हा कंटिन्यू राहत असतो. म्हणजे हं. 33 मणके हे एका प्रेशर खालती असतात. एकावर एक, एकावर एक. आणि जर तुम्ही त्यांना स्ट्रेचिंग किंवा 2-3 बाजूंना मोव्हमेंट्स दिल्या नाही, म्हणजे फॉरवर्ड, बॅकवर्ड आणि लॅटरल मोव्हमेंट्स दिल्या नाही, तर काय होतं की त्यात ती रिजिडिटी येते, स्टिफनेस येते. हं, आणि हं. त्यात म्हणजे पाठीच्या कण्याचे 3 मुख्यत्वे भाग पडतात. एक तर लंबर रिजन, एक हां. थोरॅसिक रिजन आणि हे मानेचे 7 मणके असे. तर काय असतं मेन पाठीच्या कण्यातला गॅप कुठे येतो? मानेच्या मणक्यांमध्ये म्हणजे जे वरचे 7 मणके आहेत ते आणि लंबर रिजन म्हणजे आपल्या पोटाच्या इथले मणके म्हणजे पण जे कमरेच्या पाठी वरती. हां. हां, कमरेच्या वरचे मणके जे आहेत त्याला लंबर रिजन म्हणतात आणि बरगड्यांचे छातीला जोडलेले जे मणके आहेत ते आहेत थोरॅसिक थोरासिक. रिजनचे. तर थोरॅसिक रिजनच्या मणक्यांना बरगड्यांचा सपोर्ट असतो. बरगड्या असतात ना त्याच्यातून निघालेल्या, त्यामुळे एक हो. सपोर्ट असतो. त्यामुळे बॅक पेनचे इश्यू मुख्यत्वे लंबर रिजनला आणि नेक रिजनला म्हणजे मानेच्या मणक्यांना ते येतात आणि इन केस एनी इंजुरी झाली, पाठीवर पडलो किंवा ॲक्सिडेंट झाला, तर थोरॅसिक रिजनच्या बॅक पेनचे इश्यू येतात. अदरवाईज लंबर रिजनचे, एलचे आणि नेकचे एवढेच इश्यू असतात आपल्याला. म्हणजे हं. बॅक पेन इश्यू हा त्या 2 ह्याच्यामध्ये क्लासिफाय होतो. ओके. आणि ते काय होतं, की तुम्ही कंटिन्यू बॉडीचं पोश्चर जर वाकलेल्या स्थितीमध्ये कंटिन्यूअस म्हणजे फॉर एक्झाम्पल शेतात काम करणारा मजूर हा किंवा शेतात काम करणारी स्त्री किंवा कंटिन्यू वाकून काम करणारा माणूस किंवा त्याचे बॉडी पोश्चर झुकलेला आहे, त्याच्या ह्याला लंबर रिजनचे इश्यू येऊ शकतात. हं, हं. किंवा जो कॉम्प्युटर समोर काम करतो, ज्याची किंवा मोबाईल कंटिन्यू बघतो, त्याला नेक रिजनचे इश्यू येऊ शकतात.
बॅक पेनचे. खालती वाकून कंटिन्यू, कारण आपण फॉरवर्ड जातो ना कधी, त्यामुळे ग्रॅव्हिटेशनली ते झुकलं जातं आणि त्या दोन दोन मणक्यांमध्ये जी डिस्क असते ती तिच्यावर ती थोडी थोडी स्लिप होत जाते एका साईडला प्रेशर पडल्यावर. फॉर एक्झाम्पल, आता हे मणके आहेत, हे मणके जर तू असे हे केले तर त्याच्या मधली जी डिस्क आहे त्याच्या पुढच्या बाजूला प्रेशर पडतो, त्यामुळे ती गॅप व्हायची शक्यता जास्त असते. ओके, तर ह्याला सिंपल एक्सरसाइज आहेत आपले, जसं ताडासन म्हणा, ताडासन स्ट्रेचिंग म्हणा, किंवा अर्धचक्रासन म्हणा, किंवा फॉरवर्ड बॅकवर्ड बेंडिंग आहे. ह्या 4 बाजूच्या ज्या मुवमेंट्स आहेत, किंवा ट्विस्टिंग म्हणा, पोटाला पीळ देणारी, मणक्याला पीळ देणारी आसनं, ह्या ज्या मुवमेंट आहेत ह्या तुम्ही ऍटलिस्ट रोजच्या रोज 10-15 मिनिटं ऑफिसच्या मध्ये दर 4-5 तासांनी ह्या 3-4 मुवमेंट केल्या तरी पण तुम्ही बॅक पेन पासून बऱ्यापैकी दूर आहात. ओके, त्यात आता आपला जो तुझा जो मगाचा प्रश्न होता सायटिका, तो हा सायटिकाचा जो इश्यू आहे, हा सायटिकाचा इश्यू हा कुठे होतो? लंबर रिजन मध्ये होतो. लंबर रिजन मध्ये टॅलबोनच्या वरती जिथे लंबर रिजन आहे तिथे काय होतं, त्यातनं आता तू मणक्याचं जर फंक्शन बघितलं, म्हणजे पाठीचे 3333 मणके असतात, ते 3 भागामध्ये डिवाइड केलेले असतात: नेक रिजन, थोरॅसिक रिजन आणि लंबर रिजन. आता नेक रिजनचे जे मणके असतात ते मानेच्या अवयवांना, म्हणजे मानेला, डोक्याला हे सपोर्ट देत असतात. म्हणजे अख्ख्या शरीराचं स्ट्रक्चर, म्हणजे मेन हा जो पिलर आहे हा पाठीचा मणका आहे. तर त्यातले हे नेक रिजन हे तुझ्या मानेच्या मणक्यांना सपोर्ट देत असतात. थोरॅसिक रिजनचे हे बरगड्यांना, हृदयाला, फुफ्फुसांना पकडून ठेवायचं काम करत असतात. तिथले त्याचे कनेक्शन्स असतात. आणि त्यातनं खालचा जो लंबर रिजन आहे तो पोटाचे स्नायू आणि पायाला आपल्याला सपोर्ट करत असतो. आणि ह्या सर्वांमधनं, ह्या पाठीच्या 3333 मणक्यांमधनं मेरुदंड म्हणजे स्पायनल कॉर्ड गेलेली असते, जी मेंदूची मेन म्हणजे मेन वायर म्हणता येईल आपल्याला. जसं आपल्याला एमएससीबी मधनं एक मेन वायर आलेली असते आणि तिथून प्रत्येक घराला कनेक्शन गेलेलं असतं, तसं ह्या मेरुदंडामधनं म्हणजे पाठीच्या कण्यातून एक स्पायनल कॉर्ड गेलेली असते, म्हणजे मेन वायर म्हणता येईल त्याला, एमएससीबी मधनं आलेली. आणि त्या मेन वायर मधनं आपल्याला वेगवेगळ्या भागांना सर्किट गेलेलं, म्हणजे इन्स्ट्रक्शन पोहोचवायचं, मेंदू कंट्रोल करायचं काम ह्या पाठीच्या स्पायनल कॉर्ड मधनं करत असतो. तर काय होतं की लंबर रिजन मध्ये जर ते पाठीचे कणे, म्हणजे ती स्लिप डिस्क, म्हणजे डिस्क ही दबली गेली तर ह्या स्पायनल कॉर्डला काय होतं, स्पायनल कॉर्डला जस्ट टच जरी झाला, आता फॉर एक्झाम्पल ही स्पायनल हाचा पाठीचा मणका आहे एक प्रकारचा, ह्याला मध्ये बोर असतं, म्हणजे होल आहे, त्यातनं तो स्पायनल कॉर्ड गेलेली आहे. आता असे हे मणके 3333 मणके असे एकावर एक बसलेले, बरोबर आहे. आणि ह्या प्रत्येक मणक्यामध्ये एक डिस्क आहे. आता जेव्हा तुमचं बॉडी पोस्चर बदलतं, म्हणजे बॅक पेनचे इश्यूज येतात, किंवा तू सतत पुढे वाकून काम करत असली तर ही डिस्क सरकते. आणि ही डिस्क सरकली की त्याची अलाइनमेंट एकदम स्लाइटली, म्हणजे त्याच्या सेंटर पासून पुढे किंवा मागे होते. आणि ती जस्ट स्लिप, ती डिस्क जर त्या स्पायनल कॉर्डला जस्ट टच झाली की तो ट्रिमेंडस पेन देतो, म्हणून त्याला म्हणतात बॅक पेन. एक जस्ट टच जरी झाली स्पायनल कॉर्डला, म्हणजे ती एवढी सेन्सिटिव्ह असते स्पायनल कॉर्ड, ती एवढी म्हणजे नाजूक असते की त्याला जस्ट टच जरी झालं किंवा ती थोडे कुठेतरी दाबली गेली की त्याच्या प्रचंड कळा येतात, त्याला म्हणतात बॅक पेन. आता सायटिकामध्ये पण सेम होतं की ती पायाकडे गेलेल्या ज्या नसा असतात, तर त्या स्पायनल कॉर्ड मधनं पायाला पण नसा देतात ना, कारण मेंदू पायाला पण कंट्रोल करायचंय. त्या जेव्हा म्हणजे जिथे ते पाठीच्या मणक्यातले लंबर रिजन मधल्या ज्या पॉइंट्स असतात ते कुठेतरी दाबले गेले की तो सायटिकाचा इश्यू चालू व्हायला लागतो. सायटिकाचा इश्यू म्हणजे काय होतो की पहिल्यांदा त्याचं सेन्सेशन तुमच्या पायाला व्हायला लागतं. मग पायाच्या पावलापासनं, पोटऱ्यांपासनं, गुडघ्यांपासनं, कारण कधी पायातून कुठे गेली आहे, पायाच्या थोडीशी मागच्या साईडने, म्हणजे आपल्या मांड्यांच्या, पोटऱ्यांच्या मधनं गेलेली आहे ती स्पायनल मेन कॉर्ड, पायाकडे गेलेली प्रत्येक पाय.
तर ज्या साईडची डिस्क टच होत असते, म्हणजे आता ही जी स्पायनल कॉर्ड आहे, आता ही जी डिस्क आहे, ही डिस्क जर राईट साईडला टच झाली तर राईटला आपल्याला राईट लेगला त्रास होणार, लेफ्टला टच झाली तर लेफ्ट लेगला. ते आपण आता ते कसं आहे, ते तुम्ही जेव्हा एक्झामिन करता तेव्हा ते कळतं. आणि हम्म. तो इश्यू तिकडे चालू होतो, कुठे, सायटिका. आणि Okay. त्याच्यासाठी सिंपल, जसं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची आसनं आहेत, म्हणजे कसली की सेतुबंधासन आहे, हम्म. थोडंसं पूर्ण पवनमुक्तासन आहे, किंवा एक उत्थान वक्रासन आहे, म्हणजे पाठीवर झोपलेल्या स्थितीमध्ये ट्विस्टिंग करणं, किंवा एका पायावर म्हणजे दोन्ही गुडघे फोल्ड करून डाव्या मांडीवर उजवं पाऊल ठेवून थोडंसं पोटाजवळ दाब घेणं, ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा ताडासन स्ट्रेचिंग, परत हम्म. पर्वतासन, ह्या गोष्टी, किंवा अर्धकटी चक्रासन, ह्या आसनांमुळे त्या स्थितीमध्ये तुम्हाला चांगला फरक पडत असतो. ओके. Okay. आणि जर पेन खूप एक्स्ट्रीम असेल जर त्या पेशंटला किंवा त्या जे स्टुडंटला, तर मग त्या केसमध्ये काय करू शकतो आपण? त्या केसमध्ये तर हा प्रश्न एकदम बेस्ट विचारलाय. जर बॅक पेनचा कुठलाही, म्हणजे सायटिकाच नाही म्हणत आहे, बॅक पेनचा कुठलाही इश्यू असला, तर तुला मी पहिल्यांदा सांगितलं, म्हणजे मानवाची उत्क्रांती झाली त्याच्या अगोदर तो कसा होता, 4 पायांवर आणि पोटावर चालायचा, म्हणजे पोटावर होता. म्हणजे प्राणी जेव्हा मूळ स्थितीमध्ये कसा होता, की व्हर्टिकल. म्हणून आपल्याला डॉक्टर काय पहिला सल्ला देतो, की तुम्ही पाठीवर झोपा किंवा पोटावर झोपा. मकरासनामध्ये किंवा शवासनामध्ये जास्तीत जास्त बेड रेस्ट घेणं बॅक पेनच्या माणसाला. कारण का त्या स्थितीमध्ये तुझ्या त्या पाठीच्या कण्यावर कुठेही ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसतो. त्यामुळे जेवढं तू रेस्ट देशील त्या पाठीच्या कण्याला, तेवढी हा. तुझी नेचर हील करत असतं, पण नेचरला वेळ देणं गरजेचं असतं. त्यात अय्यंगार स्टाईलचे मेडिकल योगा पण आहे. हा. आणि कुठलेही चांगले योगा थेरपिस्ट आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही योगाची आसनं, किंवा फिजिओथेरपिस्ट तुम्हाला काही मुव्हमेंट्स देतात, त्या मुव्हमेंट्स करून तुम्ही जास्तीत जास्त पाठीच्या कणाला रेस्ट देणं, म्हणजे पाठीवरच्या स्थितीमध्ये किंवा पोटावरच्या स्थितीमध्ये, हे तुम्हाला फास्ट रिकव्हरीचं सगळ्यात चांगलं हे आहे, उपाय आहे. म्हणजे जर एक्स्ट्रीम पेन असेल तर रेस्ट घेणं, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि काय मेडिकेशन असेल ते. त्याला एक्स्ट्रीम पेन असेल तर तू त्या व्यक्तीला पॉइंट टू पॉइंट शवासन देणं, म्हणजे प्रत्येक बॉडीच्या पार्टला रिलॅक्सेशन करणं, पायाच्या पावलांना, परत पाठीच्या कण्याला, प्रत्येक कण्याकडे आपलं मन घेऊन त्याला रेस्ट करणं, रिलॅक्स करणं, तिथे हिलिंग करणं, तिथल्या मसल्सला हिलिंग करणं. हे योगा थेरपिस्टचं काम आहे, की तो किती मायक्रोमध्ये त्या व्यक्तीला त्या स्टेजमध्ये घेऊन, रिलॅक्सेशन स्टेजमध्ये घेऊन त्याला रेस्ट देतं. आणि मग त्या रेस्टमध्ये त्याची रिकव्हरी फास्ट होत असते. कळलं? असं.